तर पंतप्रधान मोदी हे नागपूरला आले पण आपलं आश्वासन विसरले। काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी हल्लाबोल केला। मोठे उद्योग महाराष्ट्राला देऊ बोलून फसवेगिरी केली। मोदींनी भाषणातून खोटीपणा दाखवला असल्याचं लोंढे यांनी म्हटलंय। तर खोटं बोला पण रेटून बोला प्रवृत्तीमुळे निराशा झाल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। आमच्या विदर्भाच्या मिहानमधनं टाटा एअरबस गेलं, काहीच बोलले नाही मोदीजी। भाषणबाजी केली, त्या भाषणातही आपला खोटेपणा दाखवून दिला। ते म्हणाले की आम्ही विदेशातून मोठे मोठे रेस्क्यू ऑपरेशन केले। का हो, अमेरिकांमधनं लोकांच्या पायामध्ये साखळ्या आणि हातात हातकड्या घालून आत्ताच लोक आले होते ना। कोलंबियासारख्या, ग्रीनलँडसारख्या छोट्या छोट्या देशांनी, मेक्सिकोसारख्या छोट्या छोट्या देशांनी आपले आपले विमानं पाठवून आपल्या नागरिकांना सन्मानानं परत देशामध्ये आणलं होतं। ते तुम्ही करू शकले नाही। हे आपलं अपयश नाही आहे का? पण खोटं बोल रेटून बोल हा कार्यक्रम त्यांनी इथं सुद्धा चालूच ठेवला। मोठी निराशा जी आहे ती मोदींनी आज महाराष्ट्राची केलेली आहे। आले, भाषण दिले आणि चालले गेले, अशाच पद्धतीचा हा दौरा होता। महाराष्ट्राला याच्यातनं काहीही भेटलेलं नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।